तो गाइस वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. जय भीम जय शिवराय. तर मित्रांनो, आज माझी मम्मी घर नाही आणि पप्पाला पण ड्युटीवर जायचं आहे, मला पण ड्युटीवर जायचं आहे. तर मला स्वयंपाक करा येते, बट मला पोळ्या करता येते. तर त्यासाठी माझी फ्रेंड आहे, तर ती आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल, रुपाली नाव आहे तिचं. रुपाली अर्धा शिवला राहते, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर ते माझ्या घरी आली माझी हेल्प करायला. आणि एक गोष्ट अजून, मी चहा बनवला, एकदम टेस्टी चहा खूप भारी बनवते आणि सध्या ते स्वयंपाक करत आहे. मी सकाळी गेलो, तिला फुल वगैरे नेऊन दिले आणि तिला पिकतीला घरून सध्या ते स्वयंपाक करत आहे. रात्री पण ती चिडचिड करत होती, तिला घ्यायला गेलो होतो तिथं. हे बघा, सध्या मॅडम स्वयंपाक करत आहेत. मे बी शेवाची भाजी बनवत आहेत. आणि हिची खासियत आहे, तिला काम करताना डिस्टर्ब केलं बिलकुल आवडत नाही. कारण की जर डिस्टर्ब केलेला राग येतो. तिचं म्हणणं असं आहे, जर कामाच्या मधात जर डिस्टर्ब केलं तर काम बरोबर होत नाही. ॲक्च्युली बरोबर आहे तिचं, कामाच्या मधात डिस्टर्ब कधीच कोणाला करू नये, आणि ते काम बरोबर करत नाही. हां, इकडे इकडे बघ, इकडे इकडेच 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 हा तोडण्याची करते. तर तिचं आपण काम करते. आणि हिचं काम झाल्यानंतर हे भांडे जे आहेत हे वाले, हे मला इथं रॅकमध्ये आणि बॅक साईडला लावावं लागतील. कारण की सर्व काम तिच्यानं सोडू शकत नाही ना, त्यामुळे मला पण थोडी तिची हेल्प करायला लागेल. तर तिचं थोडं भाजी वगैरे करणं आणि पोळी वगैरे करणं होऊ देऊ. त्यानंतर मी ते भांडे जे आहे पाटलेलं लावणार. आणि व्हिडिओला लास्टपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप वगैरे करू नका. आणि प्लीज तुमची व्हॅल्युएबल कमेंट मला ड्रॉप करत जा, कारण तुमचे कमेंट जे आहेत मला इन्स्पिरेशन देतात. आणि तुमच्या कमेंटवरूनच मला माहीत पडते माझ्यामध्ये काय फॉल्ट आहे काय नाही. तर तो कमेंट करत जा, ठीक आहे. आणि पप्पा पप्पा इथे सपले होते. पप्पा अजून पप्पानं आंघोळ वगैरे केली. पप्पा आंघोळ केली नाही, पप्पाने आंघोळ वगैरे केली नाही. पप्पाचं पाणी तर चालू आहे. तर पप्पाचं आंघोळ वगैरे झाली की पूजा वगैरे करते. आणि असंच आपला ब्लॉग डेली जात राहणार. आणि मला ड्युटी पण जायचं आहे, तर मला तयारी वगैरे पण करायची. सो ब्लॉग को लास्ट तक देखो देखो देखो. सो गाईस, मी भांडे वगैरे पाटले लावले. हे बघा किती चांगले, किती छान प्रकारे लावले. इकडे डब्यात थोडं कन्फ्युजन झालं. हे जे टिफिनचे डबे आहेत ना, याच्यात थोडं कन्फ्युजन झालं, पण ते मी सॉल्व्ह केलं. हिला नाही येत. हे बघा, ते पीठ असं चुरत आहे जसं की त्याला एकदम म्हणजे त्याचं दुश्मनी आहे लय मोठी आली. पा कोण म्हणते बाहेरचं वजन नाही पडत. पा त्या पिठाचा हार, पा थोडा पा त्या पिठाचा हार, पा किती वजन पडवलं त्याच्या. याला म्हणतात बाहेरचा दबाव बना रहना चाहिए. दमानं तोडशील माही पापा. हा, याला म्हणतात काम. हिला एवढं सगळं का बरं आहे माहिती आहे का? मी शिकवलेलं. हिला काहीच नव्हतं, मी शिकवलेलं. सर्व टीच मी केलं. पण हिला शिकवता मी स्वतः विसरून गेलो. म्हणजे हे सांगा ना सर्व मला शेती म्हणून हिला शिकवता मी विसरून गेलो. गुरु चेला बन गया. चेला भांडे वाजवतात, नुसते भांडे वाजवतात. पा काय का गुरु काय का चेला. संडस होती घरामध्ये, आहे की नाही? पप्पांची आंघोळ वगैरे झाली मे बी. तर चला आता थोडं मी पण फ्रेश होतो. फ्रेश झालं.